संध्याकाळच्या जेवणासाठी आपण हलकी फुलकी रेसिपी बनवणार आहोत. बघा आता हे ज्वारीचं पीठ घेतलं 1 वाटी. याच वाटीत मी पाणी घालते बघा 1 वाटी. आणि हे मिक्स करून घेते. आता परत अर्धी वाटी घालते आणि मिक्स करून घेते. बघा एवढं पातळ करून घेतले हे असं. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि बाजूला ठेवते. आता मी खलबत्ता घेतला आहे बघा. मिक्सरच्या भांड्यात वाटत नाही मी. आता लसूण पाकळ्या घेतल्यात मी 8-9 आणि ही मिरच्या घेतल्यात. तुम्हाला कितपत तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मिरच्या घालायच्या. आता यात मी 1 चमचा जिरे घालते. चमचा बघा छोटाच आहे. 1 चमचा जिरे घेतले मी आणि हे कुटून घेते. असा मी ठेचा करून घेतला आहे बघा. आता तो ह्या पिठामध्ये टाकते. लसूण मी जरा जास्तच घेतला होता कारण लसणाची चव याच्यामध्ये खूप छान लागते. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते बघा. आणि मिक्स करून घेते. याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालते मी आणि थोडी कोथिंबीर घालते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर मी तवा ठेवला. आता तेलाने त्याला ग्रीस करते बघा. आणि हे बॅटर त्याच्यावर टाकते. त्याच्यावर मी झाकण ठेवते. या बॅटरमध्ये मी इनो किंवा सोडा घातलेला नाही आहे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. मी झाकण काढते बघा आणि याच्यावरती असं जरा तेल फिरवते. आता मी पलटी करून घेते बघा. दोन्ही बाजून चांगलं शेकले. आता मी काढून घेते. बाकीचे पण असेच करून घेते. संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी ही रेसिपी उत्तम आहे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.